ममताने शेवटी कसाबसा मनाचा निर्धार केला. अथांग डोहाळ स्वतःला ती झोकून देणार इतक्यात एक लहान मुलगी तिच्या पदराला धरून म्हणाली, ताई, तुम्ही आता इथून उडी मारून देवाघरी जाणार ना? मलाही न्या ना तुमच्या सोबत. माझे आई वडील आहेत तिकडे आणि आता तर आजी सुद्धा मला सोडून देवाघरी निघून गेली. कालपासून मी उपाशी आहे. मलाही न्या तुमच्यासोबत देवाघरी. मला एकटीला खूप भीती वाटते. त्या चिमुरडीचा निरागस निष्पाप चेहरा बघून ममता गहिवरून गेली. ती तिला कुशीत घेऊन ओक्साबोक्शी रडू लागली. भावनांचा वेग आवरल्यावर तिला जानकीची सगळी हकीकत समजली. जानकीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील अचानक वारले आणि काही दिवसात आई सुद्धा हाय खाऊन निघून गेली. असे अपशकुनी पोर म्हणून तिला कोणीच स्वीकारायला तयार नव्हते. शेवटी तिच्या आजीने तिला सांभाळले आणि 2 दिवसापूर्वी आजीला सुद्धा देव आपल्याकडे घेऊन गेला. नवरीच्या वेशातील ममता आणि तिच्या कुशीत निजलेली जानकी दोघीही देवळाच्या पायरीवर बसून होत्या. त्या निरागस जीवाकडे बघून ममताला आपलं दुःख लहान वाटू लागलं. किती हौसेने तिच्या आई आणि बाबांनी तिचं नाव ममता ठेवलं. तिच्या रूपाने घरात लक्ष्मी चालत आली होती म्हणून सगळेच आनंदी होते. पण घराण्याला वंशाचा दिवा हवा म्हणून आजीने खूप नवस बोलले. पण ममताच्या आईला पुन्हा मुलगीच झाली आणि ती पण अपंग. एक दिवस शेतात करण लागल्यामुळे ममताची आई कायमची तिला सोडून निघून गेली. बिचारी अपंग स्वप्नाली कोणालाच नको होती. ममता नेहमी स्वप्नालीची काळजी घ्यायची. पण त्या दोघी बहिणींची साथ फारच थोड्या दिवसांची होती. काही दिवसातच ममताच्या बाबांनी आजीच्या माहेरच्या नात्यात मंगलशी लग्न केलं. ममताने नवीन आईला म्हणजे मंगलला आनंदाने स्वीकारलं. मंगल सुद्धा ममताशी नीट वागत होती. पण वर्षभरात वीरचा जन्म झाला आणि ममताला उपकाराची वागणूक मिळू लागली. घराण्याला वंश देणारी मंगल सगळ्यांची लाडकी झाली आणि वीर तर अगदी अति लाडाने वेडात झाला. नाही म्हणायला बाबा मात्र ममताशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायचे. पण मंगल पुढे त्यांचं काही चालत नव्हतं. पण ममताची शिकण्याची आवड बघून तिला गपचूप पुस्तक नेहमी आणून द्यायचे. शेजारचा अंकुश ममताला खूप जपायचा. तो कॉलेजचा अभ्यास सांभाळून ममताचाही अभ्यास घ्यायचा. त्यामुळे ममता खूपच प्रगल्भ झाली होती. तिचे विचार अधिक समृद्ध होत चालले होते. दोघांनाही एकमेकांच्या हृदयात जागा मिळायला सुरुवात होत होती. ममताच्या जीवनात अंकुश आनंद भरू पाहत होता. त्याच्या हळवार प्रेमळ सहवास ममताला अगदी हवाहवासा वाटे. पण दोघांमधला प्रेमबंध रूढ होण्याआधीच मंगलने तिच्या जवळच्या नात्यातल्या श्रीमंत अशा महेशशी ममताचं लग्न ठरवलं. महेश वयाने मोठा होता. पण ममताला भावनेत अडकून मंगलने कुठलीही कल्पना न देताच अंकुश बाहेरगावी गेला हे पाहून पटकन लग्न उरकून टाकले. त्याचीही घराची परिस्थिती फार हलवत चालली होती. अतिलाडाने बिघडलेल्या वीरने थोडी बहुत असलेली संपत्ती वडिलांना धाक दाखवून स्वतःच्या नावे करून घेतली होती आणि एक दिवस घरातले सगळे पैसे घेऊन पळ काढला होता. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. आई, बाबा आणि ममता कसेबसे जीवन काढत होते. बाबांनी वीरच्या कृत्याने हाय खाल्ली आणि त्यांची तब्येत खालावत चालली होती. मंगलला भरपूर पैसे देऊन महेशने ममताशी लग्न करायचे कबूल केले. ममता दिसायला सुंदर आणि कामसू असल्यामुळे महेश आणि त्याच्या घरचे लोक खूप आनंदात होते. ममता महेशचे लग्न थोडक्यात उरकले. बाबांची तब्येत जास्त बिघडली होती. त्यामुळे मंगलने कुठलाच गाजावाजा न करता ममताची पाठवणी केली. वरात निघाली. रस्त्यात शंकराच्या देवळात देवदर्शन घेऊन मंडळी पुढे निघणार होती. दोन्ही गाड्या पुढे मागेच होत्या. तितक्यात महेशला त्यांच्या जमिनीचा मोठा खटला हरल्याचा फोन आला. खूप नुकसान झाले होते. महेश सैरभैर झाला.
खूपच नुकसान झाले होते. तो सतत ममतावर चिडचिड करत होता. ममताला तिची काय चूक झाली तेच कळत नव्हते. नवरी नवरदेव मंदिरात पोहोचले तेवढ्यात दुसऱ्या गाडीतला अपघात झाल्याची बातमी आली. ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. सुदैवाने बाकी कोणाला फारसे लागले नव्हते. जीवावरचे शेपटावर निभावले होते. पण महेशच्या घरची मंडळी खूपच बुरसटलेल्या विचारांची होती. पांढऱ्या पायाची, अपशकुनी, अवदसा असे म्हणून ममताला हिणवले गेले. महेशने तर आता तुझा माझा काही संबंध नाही, मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकतोय, तुझा रस्ता तुला मोकळा आहे असे म्हणून तेथून निघून गेला. ममता सुन्न झाली. काय करते तिला काहीच कळेना. तिने सगळ्यांना खूप विनवले, हातपाय जोडले, पण कोणालाच पाझर फुटला नाही. तिला तिथे सोडून सगळे निघून गेले. हतबल झालेली ममता शेवटी आत्मघात करण्याचा निर्णय घेते. पण जानकीला एकटीला सोडून जाणे तिला नकोसे झाले होते. त्या निष्पाप जीवाला कोणाच्या भरोश्यावर सोडायचे? आता पुढे काय करावे या विचारात असतानाच ममता तू अशी हाक तिच्या कानावर आली. तिला प्रेमळ अशी हाक मारणारा एकच होता, तिचा जिवलग अंकुश. अंकुशला पाहताच ममता रडू लागली. भावनांचा वेग ओसरल्यावर ममताने अंकुशला सगळी हकीकत सांगितली. तो गहिवरला. ममताला गमावण्याच्या विचाराने त्याच्या काळजात चर्र झाले. अंकुशने प्रेमाने हात तिच्या डोक्यावरून फिरवला. झाल्या प्रकरणात तिची काही चूक नाही आणि तरीही असा आत्मघाती निर्णय घेण्याचा विचार केल्याबद्दल अंकुशने तिला प्रेमाने समजवले आणि पुन्हा काहीही झालं तरी असं करणार नाही याचं वचनही तिच्याकडून घेतलं. दोघेही घरी परत जायला निघाले, अर्थातच जानकी सोबत घेऊनच. घरी काही आपले स्वागत होणार नाही हे ममताला समजूनच होती, पण तरीही माईने तिला आता तू आम्हाला मेलीस, आल्या पावली निघून जा, तुला पोसणं आता आम्हाला शक्य नाही अशा शब्दात तिची बोळवण केली. पण कुठून आणि कसे कोण जाणे, पण तिचे बाबा धडपडत उठले. माझी मुलगी कुठे जाणार नाही, ती इथेच राहील अशा रागात मंगलला समज दिली. मंगल काही इतक्यात हार मानणारी सावत्राई नव्हती. ती म्हणाली या घरात एकतर ममता राहील किंवा मी अशी धमकी दिली. पण यावेळी मात्र बाबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. ममता इथेच राहणार, तुला कुठे जायचंय तिथे जायला तू मोकळी आहेस. आजपर्यंत तुझं ऐकून मी माझ्या पोटच्या गोळ्याशी किती वाईट वागलो. देव मला माझ्या कृत्याची शिक्षा देतच आहे, आता तरी मला प्रायश्चित करू दे असं म्हणून ममताला जवळ घेतले. ममता सोबत काहीतरी भयंकर घडल्याची जाणीव बाबांना झाली होती. आता मात्र मंगलचा नाईलाज झाला. रागाने पाय आपटत ती आत जाऊ लागली. तितक्यात तिची नजर भेदरून कोपऱ्यात उभ्या असलेल्या जानकीवर पडली. ममताने जानकीला आत झोपवले आणि बाबा आणि महिला सगळी हकीकत सांगितली. म्हणजे आता ही अवदसा आपल्यासोबत राहणार? खायला काळ आणि भुईला भार. आपल्याला खाण्याचे वांदे झालेत, आता या पोरीला कुठून घालायचे खायला? मंगलने खूप चिडचिड केली, त्रास केला, पण ममता आणि तिच्या बाबापुढे तिचं काही चाललं नाही. दात ओढत खात ती गप्प बसली. अंकुशच्या मदतीने ममताने जवळच एक नोकरी मिळवली. शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे ममताला नोकरी मिळणे अवघड होते, म्हणून मिळेल ती नोकरी करायचे तिने ठरवले. मंगल, बाबा, बहीण आणि आता जानकीची सुद्धा जबाबदारी तिचीच होती. संध्याकाळी 3 घरी स्वयंपाकाचे काम सुद्धा ती करू लागली. ममताच्या गोड स्वभावामुळे लवकरच ती सगळ्यांची आवडती झाली. जानकी सुद्धा आता शाळेत जाऊ लागली. अचानक एक दिवस एका शिक्षिकेची तब्येत बिघडली. थोड्या दिवसासाठी नवीन शिक्षका शोधण्याऐवजी ममताला विचारण्यात आले. तेव्हा साहजिकच तिने आनंदाने होकार दिला.
तिची हुशारी बघून तिथल्या प्रिन्सिपलने ममताला पुढे शिकण्याची प्रेरणा दिली. हुशार तल्लख असलेली ममताची बुद्धी शिक्षणामुळे अधिकच प्रगल्भ झाली. तिच्या परिश्रमाने आणि सत्यशील वृत्तीमुळे आता घरची परिस्थिती जरा सुधारत होती. मंगल सुद्धा आता बदलली होती. ममताबद्दल तिच्या मनात थोडंसं प्रेम जागृत होऊ लागलं होतं आणि जानकीने तर सगळ्यांना अगदी जीवच लावला होता. अंकुश मात्र आता ममतापासून दूर दूर राहत होता. अंकुशशी लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या ममताची स्वप्ने विखुरत चालली होती. अंकुश आता तिला पूर्वीसारखा भेटत नव्हता. खूप विचार करूनही ममताला याचे कारण कळाले नव्हते. ममताची मैत्रीण माहेरी आली होती तिला भेटायला म्हणून गेलेली ममता दारातच थबकली. मूल होत नाही म्हणून नवऱ्याने परत पाठवलेल्या मैत्रिणीला तिचे सख्खे भाव सांभाळायला तयार नव्हते. रडत असलेल्या मैत्रिणीला घरी घेऊन आली. आजपासून तू इथेच माझ्यासोबत राहशील असे प्रेमाने समजावले. अश्रूने भरलेल्या डोळ्याने मैत्रिणीने ममताला मिठी मारले. मैत्रिणीसारख्या आणि जानकीसारख्या अनेक सख्या ममताला जणू आम्हालाही चांगलं आयुष्य जगायचं असं म्हणतायत असा भास तिला सतत होऊ लागला. काय करावे काही नाही सुचेना. काहीतरी करायचे होते, नक्की पण काय आणि कसे. पण खरंच अंकुशला तिने घातलेली साथ ऐकू आली. नेहमीप्रमाणे तो तिच्या मदतीला धावून आला. तिच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना आपली अडचण सांगून मदत मागितली. अनेक लोक मदतीला धावून आले आणि मग ममताचं हक्काचं आपलं कुटुंब तयार झालं. काही दिवसातच आपलं कुटुंब अनेक सख्यांसाठी खुलं झालं. एकट्या निराधार अशा अनेक लहान मोठ्या महिला आनंदाने एकत्र राहू लागल्या. सगळ्या जणी काही ना काही उद्योग करत आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत होत्या. आपलं कुटुंब हे खरंच आता त्यांच्या हक्काचं घर झालं होतं. सगळ्यांच्या आनंदाचं कारण ठरलेल्या ममतासाठी सगळ्यांचा जीव तळमळत होता. आपलं कुटुंब आता चांगलंच भरू लागलं होतं. आपल्यासारख्या अनेक सख्यांचं आयुष्य मार्ग लागावे व म्हणून ममता सर्वोपचारी प्रयत्न करत होती. आज ममताचा सन्मान सोहळा होता. मुख्यमंत्र्याच्या हस्ते तिला समाजकार्यासाठी पुरस्कार दिला गेला. ममता तिच्या सगळ्या सख्यांना बरोबर घेऊन गेली होती. सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू होते. ती दाटलेल्या गळ्याने बोलायला उभी राहिली. आज आनंदाने उभं असलेलं आपलं कुटुंब खरंच एका गरजेतून उभा राहिलेलं आहे. पण या समाजातून जोपर्यंत स्त्रीला कमी लेखण्याची मानण्याची वृत्ती जोपर्यंत निघून जाणार नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे. विधवा पांढऱ्या पायाची अशा कलंक स्त्रियांनाच का? काय चूक असते तिची? खरी चूक तर या समाजाची आहे. या वाईट गोष्टींना वेळेत आवर घालण्याची खरी गरज आहे. आपण सगळ्यांनी साथ दिली आणि खरंच यावर विचार केला तर या वाईट विचारांवर विचार करता येईल आणि समाजात सगळेजण एकत्र सन्मानाने राहतील. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.